पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून भाजप राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे। चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना पुण्यात ड्रग्ज संस्कृतीला राजाश्रय होता असा आरोप राष्ट्रवादीने केलाय। पालकमंत्री पदाच्या काळात पुणे शांत असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी त्यांच्यावर तुटूनच पडली आहे। ड्रग्ज प्रकरणावरून चंद्रकांत दादा विरोधात अजित दादा। चंद्रकांत दादांच्या टीकेला राष्ट्रवादीचं तिखट उत्तर। चंद्रकांत दादाने ड्रग कल्चरला उत्तेजन दिल्याचा आरोप। पुण्यातल्या ड्रग्ज आणि पार्टी कल्चरवरून आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली आहे। पुण्याच्या एफसी रोडवरील लिक्विड लीझर लाऊंज या बारमध्ये झालेल्या दारू आणि ड्रग्ज पार्टीवरून चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता। पालकमंत्री असताना पुण्यात असे प्रकार नव्हते असा दावा चंद्रकांत दादांनी केला होता। मी पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत। म्हणजे घडल्या आहेत तर मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाहीत। चंद्रकांत दादांच्या या दाव्यानं राष्ट्रवादी चिडली आहे। चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना पुण्यात ड्रग्ज आणि दारू पार्टी या कल्चरला राजाश्रय होता असा आरोप राष्ट्रवादीनं केलाय। चंद्रकांत दादा अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे। मग पब असेल, हप्ता वसुली असेल, अंमली पदार्थ असतील, डान्स बार असतील, या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता। पालकमंत्री असताना चंद्रकांत दादांनी खुर्च्या गरम केल्याचा आरोपही राष्ट्रवादीचा आहे। अजितदादाने खरं पाहिलं तर पुण्याचं पालकत्व हे सिद्ध केलेलं आहे। काही लोक पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि खुर्च्या गरम करून गेले, पण पालकत्व हे काय असतं हे अजितदादांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिले। राजाश्रयाशिवाय पुण्यात पार्टी संस्कृती रुजली नाही हे उघड सत्य आहे। पण राजाश्रय कुणाचा यावरून भाजप आणि राष्ट्रवादी या सख्या दोस्तांमध्ये मात्र आता चांगली जुंपली आहे। मीनाक्षी म्हात्रेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।